नमस्कार मित्रांनो, माय सपोर्ट मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या। राज्यात 15 मोठ्या घोषणा। उद्यापासून सर्वांना खुशखबर। 6 फेब्रुवारी शुक्रवार काही मिनिटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत। या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राइब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया। तर बघा, पहिली सर्वात मोठी आणि लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी। महायुती सरकारकडून महाराष्ट्रातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे। या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जात आहेत। अशातच आता या योजनेबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना याबाबत मोठी घोषणा केली आहे। ई-KYC प्रक्रियेमुळे ज्या महिलांचे हप्ते रखडले होते त्यांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता लाडक्या बहिणींच्या खात्यात 4500 रुपये जमा केले जाणार असल्याची घोषणा केली आहे। नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या 3 महिन्यांचे एकत्रित 4500 रुपये पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा केले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे। तर बघा, त्यानंतरची सर्वात मोठी आणि PM किसान सन्मान निधी योजनेच्या शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी, ज्यामध्ये पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2000 रुपये जमा केले जातात। आता फेब्रुवारी महिना सुरू असला तरी 22वा हप्ता अद्याप वितरित केला गेला नाही आणि शेतकऱ्यांना हप्त्याची वाट पाहावी लागली आहे। सरकारच्या सूत्रांच्या माहितीनुसार यावर्षी होळी सणापूर्वी म्हणजे 4 मार्च 2026च्या आत 22वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे। यामुळे पात्र शेतकऱ्यांना 2000 रुपयांऐवजी 4000 रुपये थेट मिळण्याची संधी आहे। अद्यापही जे शेतकरी PM किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-KYC प्रक्रिया पूर्ण करू शकले नाहीत त्यांच्यासाठी सरकारने लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे। या योजनेतर्फे देशातील कोट्यावधी शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळत असल्यामुळे त्यांची कृषी कामे सुलभ होण्यास आणि खर्च भागविण्यास मोठा हातभार लागतो। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, राज्यातील महायुती सरकारच्या शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याबाबतच्या निर्णयात गठीत करण्यात आलेल्या उच्चाधिकार समितीने कामकाज सुरू करून बैठका घेण्यात येत आहेत। त्यातील निर्णयानुसार बँकांकडून थकीत कर्जाची तसेच नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती संकलित करण्याबाबतचा निर्णय झालेला असून त्या दृष्टीने योग्य त्या सूचना क्षेत्रीय स्तरावर देण्यात आल्याचे सहकार विभागाच्या मंत्रालयीन सूत्रांकडून सांगण्यात आले आहे, ज्यामुळे राज्याच्या आगामी अर्थसंकल्पापूर्वीच कर्जमाफीचे नेमके चित्र व आकड्यांवर निश्चितता करण्यासाठी पावले उचलण्यात येत असल्याचे सांगण्यात आले। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, वाहनांच्या सुरक्षेसाठी अनिवार्य असलेल्या हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट म्हणजेच SHRP बसवण्याची अंतिम मुदत संपून महिना उलटल्यानंतर आता राज्य परिवहन विभाग ॲक्शन मोडमध्ये आले आहे। 18 फेब्रुवारीपासून ज्या वाहनांना नवीन नंबर प्लेट नसतील त्यांच्यावर कडक कारवाई सुरू करण्यात येईल असे संकेत परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी दिले आहेत। ज्या वाहनधारकांनी 31 डिसेंबर 2025 पूर्वी नवीन नंबर प्लेटसाठी नोंदणी केली आहे पण अद्याप प्लेट बसवलेली नाही त्यांना प्रशासनाने आणखी 15 दिवसांची सवलत दिली आहे। ज्यांनी वेळेत नोंदणी केली आहे त्यांना संधी मिळणे आवश्यक आहे, म्हणूनच आम्ही 18 फेब्रुवारीपर्यंत थांबण्याचा निर्णय घेतला आहे असे भीमनवार यांनी स्पष्ट केले। मात्र ज्यांनी 31 डिसेंबर नंतर नोंदणी केली आहे किंवा अजूनही केलेली नाही त्यांना 1000 रुपयांचा दंडाला सामोरे जावे लागेल। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर बारामतीत त्यांच्या स्मारक उभारणीसाठी हालचालींना वेग आला आहे। शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पवार कुटुंबांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली असून या बैठकीत स्मारकासाठी जागा निश्चित करण्यासह इतर अनेक विषयांवर चर्चा झाल्याची माहिती आहे।
विद्या प्रतिष्ठान बारामती येथे स्मारकासाठी जागा निश्चित झाल्याची चर्चा असून आज झालेल्या बैठकीला प्रतिभा पवार, शरद पवार, श्रीनिवास पवार, राजेंद्र पवार, रोहित पवार, रणजित पवार यांच्यासह विद्या प्रतिष्ठानचे काही विश्वस्त उपस्थित होते। या बैठकीनंतर रोहित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला। ते म्हणाले, 28 तारखेला अजितदादांचा विमान अपघात झाला। ते प्रचारासाठी निघाले असताना ही दुर्दैवी घटना घडली। अजितदादा मोठे नेतृत्व होते। जिथे त्यांचे उमेदवार आहेत तिथे लोकांनी सहकार्य करावे। 28 तारखेनंतर कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। वैद्यकीय क्षेत्रात जागतिक स्तरावर महाराष्ट्राला ओळख निर्माण करून देणाऱ्या पल्स या वैद्यकीय परिषदेचे आयोजन मुंबईत जिओ वर्ल्ड सेंटर येथे 27 आणि 28 मार्च 2026 रोजी करण्यात येणार आहे। या परिषदेत देशातून आणि जगभरातून वैद्यक क्षेत्रातील 2900 पेक्षा जास्त तज्ज्ञ, अभ्यासक आणि मान्यवर सहभागी होणार आहेत। त्यामुळे या परिषदेच्या माध्यमातून वेलनेस उपचाराचा वैद्यकीय पर्यटनातील महाराष्ट्र ब्रँड निर्माण करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी वर्षा निवासस्थानी परिषद आयोजनाच्या आढावा बैठकीत दिले आहेत। पारंपरिक खर्चिक असलेल्या वैद्यकीय उपचारांऐवजी वेलनेस उपचारांकडे नागरिकांचा ओढा वाढत आहे। वेलनेस उपचार पद्धतीत राज्यात मोठ्या प्रमाणावर वाव आहे। त्यामुळे आयुषमधील उपचार पद्धतींना वेलनेसकडे वळविण्यात यावे, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। राज्य शासनाच्या अखत्यारीतील शासकीय निमशासकीय कार्यालयात आता तक्रार पेटीच्या धर्तीवर अभिप्राय पेटी राहणार आहे। या पेटीत कार्यालयात येणाऱ्या नागरिक, लाभार्थी एवढेच नव्हे तर कर्मचाऱ्यांना सुद्धा आपले अभिप्राय नोंदविता येणार आहे। दर महिन्याच्या ठराविक तारखेला ही पेटी उघडण्यात येणार असून त्यावर कार्यालय प्रमुख अंमलबजावणी करणार असून संबंधित विभागाच्या सचिवांना अहवाल सादर करणार आहे। त्यावर राज्य शासनही निर्णय घेणार आहे। राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये व स्थानिक स्वराज्य संस्थांना अभिप्राय पेटी योजनेच्या अंमलबजावणी संदर्भातील सूचना राज्याच्या प्रधान सचिवांकडून देण्यात आल्या आहेत। कार्यालयामध्ये सूचना किंवा तक्रार पेटी ठेवण्याची पद्धत पूर्वीपासून अस्तित्वात आहे, मात्र याचा कार्यालय कामकाजाबाबत सुधारणेच्या दृष्टीने फारसा उपयोग होत नसल्याचे निदर्शनास आले। त्यामुळे अभिप्राय पेटीची पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे। लोकाभिमुख, पारदर्शक, उत्तरदायी व कार्यक्षम प्रशासन निर्माण करणे हा यामागील उद्देश आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर बोरघाटात गॅस टँकरच्या अपघातामुळे तब्बल 25 तासाहून अधिक काळ प्रवाशांचा खोळंबा झाला। तब्बल 40 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा उभ्या होत्या। मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होऊन वाहन चालकांना झालेल्या त्रासाची गंभीर दखल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे। या पुढील काळात अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही यासाठी विशेष आपत्कालीन वाहतूक आराखडा मुंबई पुणे द्रुतगती महामार्गासाठी तयार करण्याचे निर्देश MSRDC त्याचप्रमाणे पोलिसांना दिले आहेत। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। प्रादेशिक परिवहन विभागाने पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने वाहनांच्या विंडस्क्रीन व खिडक्यांच्या काचांवर बेकायदेशीरपणे लावण्यात येणाऱ्या ब्लॅक फिल्म्स विरोधात जिल्ह्यात विशेष संयुक्त तपासणी मोहीम राबवली। दिनांक 28 जानेवारी ते 2 फेब्रुवारी 2026 या कालावधीत राबविण्यात आलेल्या या मोहिमेत एकूण 2021 वाहनांची तपासणी करण्यात आली। यात दोषी आढळलेल्या 458 वाहनांवर कारवाई करण्यात आली असून एकूण 6,46,000 रुपयांचा दंड आकारण्यात आला असल्याची माहिती सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी सिद्धार्थ ठोके यांनी दिली आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल किंवा महत्त्वपूर्ण वाटला असेल तर कृपया या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका। आणि हो, माय सपोर्ट या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद। जय महाराष्ट्र।